7 ते 9 कीर्तन झालं, एक बाई माय पुढे बसली होती. महाराज आपल्याकडे चलता का जेवायला? भाषा ऐकूनच मळमळ होती माणसाला, खायचं कावा माणसाने. मी म्हणलं चला बा तुमच्याकडे तर. मी तिच्या मागं निघालो, माय मागं 10-5 जण आमचे निघाले. ते म्हणले बाबा संग चांगलं असतं जेवायला, चला. मी तिच्या मागं, मी गावाकडून एक जण नेला होता पाठ्या संघ, एक रपाट्याकडे नेला होता गावाकडून झाड. मग हे काय संकट होता, म्हणलं बरं कोणी गाडी आडीली पिढी तर मार खायला केलं पुढं. गडी जरा दांड का नेला एक संघ, ते माय मागं चाललं. मला तू पंक्ती गपना महाराज मला तो आहे संघ जेवायचं ना. म्हणलं चल बा माय. ते माय पुढं चाललं, मी मागं. म्हणलं काकू 7 कीर्तनकार तुमच्याकडे होते का? ते नाही बाई तुला चालिलंय. म्हणलं 7 नव्हते मग मलाच कशाला चालिलं? बाई महाराज मी 7 दिवस झाले कीर्तनाला येते, पण तो आहे म्हणे पातळ बाबाचे आहे ना, आवाक्यातला दिसला म्हणून तुला चालिलं. मी आता किती सुग्र उदार होते तुमच्या. मी तिच्या मागं निघालो. सोफा सेट बसायला आम्हाला, ते बंगला होता सोफा सेट. आता आपल्याकडे सोफा सेट आणि तिकडे जरा बदल आहे. आता काही सोफा सेट मध्ये मला काय माय वाजनाने काय होतंय त्या सोफा सेटला. मी जाऊन बसलो, मी मोकळं बसलो त्याच्यात, मला काही नाही जाऊ. पण आमचा जे रपाटे आला का त्याने मोकळं अंग टाकून दिलं. मी जीच उडवलं की वरसले आपलं, उचलून खाली आदळलो. मी काय करावं अवघडे. म्हणलं दमाने तर बसायचं. मला कळतं का म्हणलं त्यातलं तो सांगू नाही का आधी. मी आपलं मोकळं. बाईने सांगितलं महाराज असं सुंदर स्वयंपाक बनवते, अशी भाजी बनवते, अशा पोळ्या बनवते. मी पोळ्या बैल पोळ्यालाच खाल्ल्या होत्या. आमच्याकडे आज असतो बैल पोळा, श्रावणी पोळा जालनेकर मंडळीला. मग आज असतो बैल पोळा, मध्ये नसतो. मी पोळ्यालाच खाल्ल्या होत्या. आता चपात्याला पोळ्या म्हणले, पोळ्याला काय बेल न म्हणायचं काय, त्याला ज्याला त्याला नाव. मी म्हणलं पोळ्या आहेत का? म्या बाया मागं सारील्या पोळ्या म्हणले. म्या खाल्लेले नव्हते बरेच दिवस, पण चपात्या जेवायला माझ्याकडे बघून उंडा धरला तिने. तिला वाटलं बाबा बारीक आहे, उंडा बारीक असा उंडा धरला तिने माझ्याकडे बघून. आणि चपात्या मळायला लाटायला सुरुवात केली. 10-5 चपात्या लाटल्या. भाजीच्या वाट्या अशा 2 आमच्या ताटात आलेल्या, बारीक फुलक्या चपात्या आमच्या ताटावर टाकल्या. फुलक्या बारीक चपात्या, फुलक्या आमच्या ताटावर एक चपाती वाढली. मी हातात पाणी घेतलं, दिवसभराचं दमलेलं होतं. पाणी बिंगिलं आणि सगळ्या चपातीचा एक घास केला आणि भाजीत बुडीला आणि तोंडात घातला. बाईन लांबून पाहिलं. बाई म्हणली गाडी बारीक आहे पण आवरेज जादा आहे म्हणली गाडी. मी घाबरलो. मी दुसरी चपाती तिने लाटून आणली, पण मला भूक लागली होती, नाविलाज होता माझा. तिने विचारलं मला हवं का? मी म्हणलं टाका म्हणल्याबरोबर मी दुसरी ती चपाती एका घासाचीच केली, भाजीत बुडीली, तोंडात घातली. बाईन लांबून पाहिलं. बाई म्हणली बाई दिसतंय लाकडावणी, कातय माकडावणी. खाण्याची काही पद्धत आहे का नाही महाराज. तिने आता चपात्या लाटून मनगट मोडायची बारी. सगळ्या अंगाला घाम आला. बीपीच्या 2 गोळ्या खाल्ल्या तरी बाई चपात्या लाटायची. सगळ्या अंगाला घाम बाईच्या. बाई का घाम पुसायची का नाक चपात्या. पण नाविलाज होता, मला भूक लागलेली होती. नाविलाज होता, पाहून ग बसावं लागलं. पाहून हो नाविलाज होता. पण एक आहे लक्ष द्यायचा. एक आहे काय, माय शेजारच्या चपाती जात नव्हती. माझ्या शेजारचं होतं का, त्याला चपाती जात नव्हती. मायकडे पाहायचं बाईकडे पाहायचं. त्याचा हात वाळला, मी जाऊनच दिली नाही चपाती त्याच्या. बाई यायची हवा का, मी म्हणायचं टाका. ते मायकडे पाहायचं बाईकडे पाहायचं. माझी चपाती हवा का, मी म्हणायचं टाका. ते मायकडे पाहायचं बाईकडे पाहायचं. असा रागाला मारा त्याला. शेवटचा एवढा उन्हा राहिला. बाई आली महाराज हवं का. हे मला बाई त्यालाच हवं का ना. मी काय बेल न खावा का, मला वाढ ना. एक तर बाई काय लागते, उदार लागते. 2 जेवायला आलेले माऊली म्हणतात रसज्ञ लागतात. जेवायला रस, त्यांना काय खायला तर केलं कळलं पाहिजे. आम्ही एकदा आमच्या महाराजाने आम्हाला पुण्यात सप्त्याला पाठवलं. हरिपाठ झाला ना, मी कीर्तनाला. मी कार्यकर्त्याला विचारलं म्हणलं जेवायला काय रे. तो मला आज महाराज नवीन आहे. म्हणून नवीन काय आहे. तो मला गुलाब का पाणी आहे. तुम्ही खाल्लं का गुलाब का पाणी? नाही खाल्लं. चला माय सांग मग. आता मी खाल्लेलं नव्हतं गुलाब का पाणी. मी जेवायला गेलो गुलाब का पाणी जेवायला. मला आनंद झाला. मी पहिल्या लाईनीत जाऊन बसलो. माय पुढं परत येऊन ताट आलं. परत येऊन मध्ये कटूर आलं घमिलं असं. आणि इकडून श्रीखंड, आम्रखंड, बालुशाही 2-4 प्रकारच्या पुऱ्या 2-4. ते कटुरं जे होतं गमिलं त्याच्यात पाणी वतलेलं होतं, जारचं पाणी गार. आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या चुरलेल्या होत्या. मी शेजारच्या खूप आणला. मी म्हणलं ते गुलाब का पाणी कशात रे. जेव्हा म्हणला महाराज ते कटुरेन घमिलं. म्हणलं ग बस कळत आहे मला, मी काय एवढं काय. आणि मी लगेच एक घास बुडीला आणि कटुऱ्यात बुडीला. माझ्या शेजारचा म्हणला वाडीचा आहे काय तू. म्हणलं नाही राव, जात असतो कीर्तनाला. अरे बाबा इकडा गुलाबजाम खायचा असतो आणि हात त्या कटुऱ्यात धुवायचा असतो. इकडा श्रीखंड खायचा ना हात त्या कटुऱ्यात
धुवायचा ते धुवायसाठी असतं बाबा. मला नंतर कळलं गुलाबाचं पाणी हात धुवायसाठी असतं म्हणून. अवघड. आम्ही एकदा जेवायला केलं काय केलं, पुरणपोळीचा स्वयंपाक. आमच्या शेजारी एक जण जेवायला बसला, त्याने ताट वाढून घेतलं, त्याच्यात पोळी घेतली, त्याच्यातच गुळवणी घेतली, त्याच्यातच आमटी घेतली, त्याच्यातच भात घेतला, त्याच्यातच कुडाई घेतली, त्याच्यातच पापड घेतलं, दोन्ही हाताने असा रद्दा केला त्याचा सगळा. हो, आणि जेसीबीच खोऱ्याने असं खालवर केलं आणि एक खोरं भरलं फुर्र. जेवायला सध्या लागतात 4 गोष्टी एकत्र झाल्या त्याला भोजन म्हणतात. बरं ऐका, इथं भोजन घडलं होतं. पुरुष मंडळी इकडून होते, महिला मंडळी इकडून होत्या. इकडे महिला तिकडे पुरुषाला खुनवायची, पुरुष तिकडून इकडे खुनवायचा. आहे काय घरी घी घरी वाढण काय कर, सकाळच्या कामाला देईन आपल्याला. हे म्हणले नेऊन देत नाही. कोण म्हणले हनुमानराय फिरत येत ना, गादा आहे त्यांच्या हातात. ते म्हणले इथं खायचं तर का घरी नेता तर वरून गादा घालीन तर खाली पातळातच घालीन म्हणलं. काही लोक नुसते जेवायला येतात, कीर्तन ऐकलं तर जेवण करावं माणसाने. मग काय होत त्याला, टेंगळं येतात माणसाला, टेंगळं वर्षभर कळाना ना वळाना. काय होतं तुला, कीर्तन ऐकलं तर काहीतरी परमार्थाचं काम केलं तर जेवण करायला काय हरकत नाही. मग देवाच्या प्रसादे करा रे भोजन, कवाही जेवू नये. लक्षात ठेवा, जेवण झालं 4 वाजता निघून गेला जगाचा मालक. आणि ऐका, इकडं तुकोबारांना जाग आली डोंगरावरती. आता तुकोबारांच्या ध्यानात आलं आपल्या वडिलाचं पुण्यस्मरण घरी जावं लागेल. पण येता येता संतजी महाराज संग होते. महाराजांना सांगितलं, महाराज एक काम करा. काय एक काम करा महाराज? काय, आपल्या घरी खायला काही नाही, आपण गहू घेऊन जाऊ थोडे. एक बाई गहू काढीत होती. गहू काढणाऱ्या बाई पैसे गेले, तिला विचारलं, कावताई थोडे गहू देता का? त्याने सांगितलं, एक वाफा कापू लागा, अर्धा तू मालण्या आणि अर्धा आम्हाला ठेवा. वाफा कापूस तर डोक्यावर बांधूस तर परत 1 तास गेला, 5 वाजले तिथं यायला. 5 वाजता बायको समोर आली, आवले हे बघ पिंडी आदळीली आणि याला कुटव कांडव निसव, याचा भरडा बनव, आपल्या बापाला जीव घाल. ओ नुसती आवली पाहायला लागली. म्हणले आतापर्यंत महाराज तुम्ही वाढीत होते, आतापर्यंत लोक तुम्ही जीव घातले, आतापर्यंत एक मोलकरीण आणली होती, स्वयंपाक बनवू लागली. महाराज लोकांच्या पोटावर बांधावीत इतकं लोक जेवले आणि तुम्ही सांगतात की आता काय कर, स्वयंपाक बनव म्हणून. कोण आलं होतं महाराज तुमच्या रूपात? आवले मी खोटं बोलत नाही ग, मी भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत होतो, मी खाली नव्हतो गावले, मी खाली नव्हतो. याने सांगितलं. पण आवली म्हणले, महाराज खोटं बोलू नका, तुम्ही कुठे होत्या सांगा. नाही आवले मी तर नव्हतो. संताजी महाराज, हो ना महाराज. आवले आम्ही भजन करीत होतो वहिनी भंडारा डोंगरावर. जवळ आले आणि सांगितलं, महाराज एक काम करा. काय? ज्या अर्थी तुम्ही आले नव्हते त्या अर्थी कोणतरी आलं होतं, तुमच्या रूपात होतं आणि काय करीत होतं, सगळे काम आपल्या घरातले करीत होतं. आता तुकोबाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुकोबारा देवाकडे गेले आणि देवाला विचारतात, देवा ए देवा आमच्या घरात यावं आणि तो आमच्या घरात येऊन काम करावं, असं आमच्याकडे काय आहे देवा? तुकोबाराय म्हणतात, काय सांग देवा आमच्याकडे? देव सांगतो काहीच नाही तुकोबाराय तुमच्याकडे. तुमच्याकडे जे आहे त्याला प्रेम रस म्हणतात, त्या रसाला सोकलो म्हणून पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतो. काय अधिकार आहे? प्रेम रसाचे सोकलो. त्यांच्या घरात जर देव येत असेल तर आपण सुद्धा संतांच्या द्वारामध्ये गेलं पाहिजे. पण कसं जायचं महाराज? नेम आहे त्याच्यासाठी. कसं जायचं?